लॉक पुन्हा चेक केलं, पायपुसणी नीट केली, गॅसचा नॉब पुन्हा पुन्हा चेक केला, वस्तू नीट केल्या, तरी देखील मन म्हणतं पुन्हा एकदा करून बघावं. आणि हे तुमच्या बाबतीतही होतं का? जर होत असेल तर सावध व्हा, कारण हे केवळ नीटनेटकेपणाचं लक्षण असेल असं नाही, तर ओसीडीची देखील सुरुवात असू शकते. तर ओसीडी म्हणजे काय? तर ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या असतात. ऑब्सेशन म्हणजे वारंवार मनात येणारे त्रासदायक विचार, आणि कंपल्शन म्हणजे त्या विचारांमुळं तीच कृती वारंवार करावीशी वाटणं. म्हणजे जसं की हात वारंवार धुणं, वस्तू नीट ठेवणं किंवा लॉक चेक करणं. पण लक्षात घ्या, स्वच्छता, शिस्त, नीटनेटकेपणा या खूप चांगल्या सवयी आहेत. पण या सवयी जेव्हा तुमचा वेळ घेऊ लागतात, जेव्हा तुमच्या मनात चिंता निर्माण करतात, जेव्हा तुमच्या दैनंदिन आयुष्यावर परिणाम करायला लागतात, तर तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःला कधी कधी जाणीवपूर्वक सांगा की ठीक आहे, आज एवढंच पुरे. हात एकदा धुतला असेल तर ठीक आहे, पुन्हा पुन्हा ते करू नका. प्रत्येक गोष्ट परफेक्ट असण्याची गरज नाही. थोडंसं अपूर्ण राहू द्या. लहान लहान अपूर्ण गोष्टी स्वीकारण्याची सवय लावा. मग त्यामुळे या सवयींचं विकारांमध्ये रूपांतर होणार नाही. आणि तरी देखील अशा प्रकारचे विचार, कृती तुमच्या नियंत्रणाबाहेर जात असतील, तर त्यावेळी नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य समुपदेशन, जीवनशैलीत बदल किंवा व्यक्तीनुसार निवडलेल्या होमिओपॅथिक उपचारांमुळे देखील ओसीडी नियंत्रणात आणता येऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ राहाच, पण मन देखील मोकळं ठेवा. कारण मन शांत असेल तर आयुष्यही सुंदर बनतं.